आता एक मोठी बातमी आहे। ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय। पक्षप्रवेश कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे, चित्रा वाघ या उपस्थित होत्या। बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा कालच दिला। त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ बसवराज पाटील यांनीही काँग्रेसला रामराम केलाय। कोण आहेत बसवराज पाटील पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बसवराज माधवराव पाटील मुरुमकर हे मूळचे उमरगा तालुक्यातील मुरुमचे आहेत। 1999च्या विधानसभेत उमरगा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले। 2004 मध्ये तर 1999 ते 2004 मध्ये महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री देखील ते राहिलेले आहेत। 2004 मध्ये रवींद्र विश्वनाथराव गायकवाड यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता। शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र मानले जातात। काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काँग्रेसमध्ये खूप मोठा धक्का सध्या बसला। त्यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर अशोक चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आणि त्यानंतर आता बसवराज पाटील यांच्या रूपानेही मोठा धक्का आता काँग्रेसला बसलाय। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी आम्हाला अतिशय मोठ्या मनाने स्वीकारलं, सोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो। आणि विशेष करून आपल्या सर्वांना माहिती आहे की आज संपूर्ण देशामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आज आपण पाहतोय। वाल्मीकि समाज के हमारे सारे नेताओं ने माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व पे विश्वास रखकर विकसित भारत के लिए भारतीय जनता पार्टी में पक्ष प्रवेश किया है। मोदी ने कहा, मोदी जी ने गारंटी ली है विकसित भारत की। अमृत काल का भारत जब स्वर्ण काल में जाएगा तो हमारा देश विश्व का बलशाली देश होगा। ये मोदी जी की गारंटी होगी, मोदी जी ने गारंटी ली है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।